अप्रतिम सामना आणि एका बाजूला एस एस के फायटर मी विनंती करेन केवलजी पाटील, केवल दादा पाटील या. केवल दादा पाटील प्लीज आपल्या शुभस्थ टॉस करणार आहोत. 40+ पीडीपीएल चे अध्यक्ष यांच्या शुभस्ते केला जाईल टॉस. एका बाजूला स्वरा ग्रुप तर एका बाजूला पीडीपीएल वी स्पोर्ट्स. चॉईस कॉल फर्स्ट ऑफ दिला जाईल आणि पाहिलं गेलं तर बालाजी संघाचा कॉल, पीडीपीएल चा कॉल आणि स्वरा ग्रुप टॉस विन झालं तर म्हणजेच एस एस के फायटर पार्थ टॉस विन झालाय. शेवटचा अंतिम सामना आहे. दोन सामने सामना नक्कीच जिंकला, एक सामना हरलाय. हा सामना किती महत्वपूर्ण आहे तुझ्यासाठी, कारण की पहिल्यांदा लीडर पहिल्यांदा संघ आलाय तर किती महत्वपूर्ण तो सामना आहे. हा खूप इम्पॉर्टंट सामना आहे आमच्यासाठी. आम्ही पहिली मॅच यांच्यासोबत जिंकलो होतो, पण आता ते पण बॅकअप घेऊन येतात आणि त्यांनी आता पण चांगला बॅकअप घेऊन चांगला सामना जिंकला. आता आम्हाला पण आमच्या 100% एफर्ट्स द्यायला लागतील आणि हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. आमचे तेच लक्ष राहील. पाहिलं तर फर्स्ट फिल्डिंग करणार आहेस यस, परंतु समोरच्या संघाने मागील सामना डिफेंड केला. 55 धावा, 4 चेंडू आणि 5 धावा. समीरने चांगली गोलंदाजी केली, त्याबद्दल काय सांगेल तू? खूप चांगली अप्रतिम गोलंदाजी केली त्यांनी. पहिल्या 2 चेंडूवर षटकार आणि चौकार येऊन 10 रन गेले होते. 4 चेंडू 5 धावा असताना त्यांनी खूप बॉल चांगले विकेट घेतले. खूप चांगली अप्रतिम गोलंदाजी. बेस्ट पार्थ लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये होते लगेच आपण फिल्डिंग सजून घ्यायचे. प्रशांत तुझ्याकडे वळणार आहे. प्रशांत प्रताप परत बॅटिंग करायची आहे तुम्हाला. मागील सामना खूप खुश झाला, शेवटच्या क्षणामध्ये मॅच आली असं वाटत होतं सामना जिंकेल, परंतु शेवट सामना जिंकलात. काय सांगेल समीर बद्दल आणि टीम बद्दल? आम्ही गेम प्लॅन केलं होतं त्याप्रमाणे झालं. आम्ही पॉवर प्लेमध्ये थांबवायचा प्रयत्न केला होता त्यांना, ते आम्ही झाले आणि त्या रन्स आम्हाला मागे इम्पॉर्टंट महत्त्वाच्या वेळ. पण 4 चेंडू 5 धावांची गरज, काय मोमेंट होता. समीरवर विश्वास तू दाखवला. षटकारानंतर चर्चा झाली, काय बोलला समीर की 4 चेंडू खूप महत्त्वपूर्ण होते? हो नक्कीच. विराट पट्ट्यातला गोलंदाज आहे, लेग ब्रेक चांगले होतात त्याचे. तर मी त्याला बोललो की ठीक आहे, 2 बॉल तू किपरकडे केलास की सामना आपण जिंकू शकतो. एक जो प्रश्न असेल, एक तुमचा खेळाडू नक्कीच आउट ऑफ टाऊन गेला, त्याच्या जागेवर निमेश साधने तो वाईल्ड कार्डमध्ये तुला भेटलाय, त्याबद्दल काय सांगेल? चांगल्या गती त्यांनी केली आज. हो नक्कीच. तो काही कारणास्तव आमचे पॉईंट्स नसल्यामुळे आम्हाला घेता नाही आला, पण ज्यावेळी आम्हाला कळवण्यात आलं की तुम्हाला अनसोल्डमधून एखादा प्लेअर घ्यायचा आहे, तर मी नक्कीच निमेशवरती हे केलं, कारण की आम्हाला 5 गोलंदाज घेऊन खेळणं होतं. बेस्ट ऑफ लक प्रशांत आणि पार्थ, हे होती दोन्ही कॅप्टन. या सामन्याचा मॅन ऑफ मॅच आपण दोन्ही सामन्याचा मॅन ऑफ मॅच एकत्र देणार आहोत. परंतु या सामन्याचा मॅन ऑफ मॅच आहे समीर, ज्यांनी 4 विकेट बाद केले, सामना जिंकून दिला. या सामन्यानंतर आपण दोन्ही सामन्याचा मॅन ऑफ मॅच देणार आहोत, ही दक्षता घ्या. चला एस एस के फायटर पार्थ म्हणून लगेच आपण शतक सजून घ्या. आपण पाहतोय पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 2 स्वरा ग्रुप आयोजित नमो चषक 2024 टेनिस क्रिकेट.in वर जर सामना सुरू आहे. आपल्या जोडले जाते प्रत्येक मायक्रोफोनवर मिस्टर मंथन करत.
वेलकम बॅक. स्वरा युवा ग्रुप प्रेझेंट नमोचषक 2024 PDTPL सीझन 2 आपण पाहत आहेत. संध्याकाळचं सत्र आणि आजच्या दिवसातील शेवटची मॅच. या अगोदरची मॅच जर आपण पाहिलं तर प्रत्येक प्रेक्षकाचा हृदयाचा टोका मात्र चुकला होता, कारण की त्याचं कारण आकाश तरे जबरदस्त बहारदार कामगिरी केली. त्यानंतर मात्र प्रत्येक फलंदाज जर आपण पाहू शकाल तर मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर विकेट आणि विकेट फॅक्टर हा पाहायला मिळाला. समीर चर्चेत आला, सुंदर गोलंदाजी समीरने केली. म्हणून आम्ही म्हणतो ना की ज्या वेळेला तुम्ही क्रिकेट खेळता बेसिकला विसरून चालणार नाही. सिंगल आणि डबल हे खूप इम्पॉर्टंट आहेत आणि इम्पॉर्टंट मॅच इथे यावेळेला मात्र सुरू होते. चला 2 सलामीचे फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने दाखल करायचे आहेत. त्याचबरोबर आपले एक्स्ट्रा प्लेयर 12वे प्रतिनिधी हे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील पाठवायचे आहे. पंचांना देखील आम्ही विनंती करीत आहोत की आपण देखील लगेच आता मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण की संध्याकाळचं सत्र आहे. 4:30 वाजलेत. अतिशय सुंदर क्रिकेट, चांगल्या घडामोडी आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. फुल टॉसचे चेंडू संपूर्ण या स्पर्धेमध्ये आपल्याला अली असगर भाई यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड या ठिकाणी मात्र केले गेलेत. एक मिनिट म्हणतात थांबवत आहे. मी विनंती करेल निकेत पागधरे, प्रफुल्ल पाटील आणि मिथुनजी पागधरे साहेबांना आमच्या मुख्य व्यासपीठावर येण्यासाठी. अचीवर स्पोर्ट्सचे ऑनर मिथुनजी पागधरे सर, निकेत पागधरे सर आणि प्रफुल्लजी पाटील या तिन्ही ऑनर्सना आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज. तसंच इलियाजी पठाण साहेबांना विनंती आमच्या मुख्य व्यासपीठावरून आपण विराजमान व्हायचं आहे. थोड़ा राउंड घुमा के या ठिकाणी मात्र वेळ लावली जाते पंचांकडनं. पहिला बॉल या ठिकाणी आपण पाहू शकताय 4:29 या ठिकाणी मात्र डिलिव्हर्ड होते. पहिलाच बॉल चांगल्या पद्धतीने इबाद राजेच्या माध्यमातून हाताळला जातोय. 2 सलामीवीर फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. दोन सलामीवीर फलंदाज आपण पाहतात. एका बाजूला प्रशांत घरत आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकतात प्रतीक. या षटकातील दुसरा बॉल पुन्हा एकदा इबाद घेऊन येत आहेत. यावेळेला मात्र बॅकफुटला गेले. फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीनं यावेळेला चेंडूला खेळलं. क्षेत्ररक्षक तिथे होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि 1 रन पुन्हा एकदा अगदी चपळतेने परिपूर्ण केली जाते. या एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहू शकताय चांगल्या पद्धतीने 2 चेंडूंच्या खेळानंतर फलकावरती चालली आहे 2. अतिशय सुंदर क्रिकेट आजच्या दिवसामध्ये पाहायला या ठिकाणी नक्कीच मिळाले. PDTSA बोईसरच्या या मैदानावरती संपूर्ण आपण पाहू शकतात तर औद्योगिक वसाहत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्येच हे आपलं क्रीडा संकुल. बिपिनजी पाटील सरांनी मात्र अथक परिश्रम अथक मेहनत घेतली आणि त्यानंतर या क्रीडा संकुल आपण पाहतोय. या क्रीडा संकुलातून आपण पाहिलं तर अनेक खेळाडू घडताना आपण पाहिले. खास करून स्पेशली शार्दूल ठाकूर याचा उल्लेख व्हायला हवा. भारताकरता मात्र आज आपण अभिमानानं सांगू शकतो की शार्दूल आमच्या पालघर जिल्ह्याचा आहे, माहीम गावचा आहे. त्यानंतर आपण पाहू शकता साईराज पाटील हे देखील मुंबईकरता खेळत आहेत. हार्दिक तामोरे यांना देखील आपण पाहतो. पुन्हा एकदा क्रॉस बॅटने यावेळेला मात्र खेळण्याचा प्रयत्न. त्याचबरोबर सिद्धार्थ राऊत हे देखील आपण पाहतात मुंबईकरता खेळतात. महिला क्रिकेट देखील कुठे मागं नाही आहे. शर्वी सावे, सानिया राऊत, निधी गरत या देखील चांगलं क्रिकेट यावेळेला आपण पाहतायत. पालघर जिल्ह्याचं नावलौकिक वाढवणारं
इबाद आतापर्यंत आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्या टीम करता षटकातील. पुन्हा एकदा पुढील बॉल ओव्हर द विकेट. बघा व्हेरिएशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. आणि इबाद जर आपण पाहतोय तर प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळले गेले त्या षटकामध्ये. 5 चेंडू आतापर्यंत झालेले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झालेली आहे 3. नाणेफेकीचा कौल जिंकला होता SSK फायटर्सच्या संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाला आमंत्रित केले फलंदाजी करण्याकरिता. पुन्हा एकदा हलक्यातनं स्वीप केलेला हा फटका आपण पाहिलात आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झाला. पहिल्या षटकाच्या खेळानंतर श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची धावसंख्या झाली आहे फलकावरती बिनबाद 4. पुन्हा एकदा आम्ही सूचित करतोय वेळ जास्त घेऊ नका. 25 मिनिटं आहेत 5 षटकं तुम्हाला संपवण्याकरिता. कारण की बघा 5 षटकामध्ये जर तुम्ही 25 पेक्षा जास्त वेळ गेला तर शेवटच्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये घेऊन खेळावं लागेल. पहिलं षटक आपण पाहिलं तर इबादचं वर्चस्व आपल्याला पूर्णतः पाहायला मिळालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकलात तर धाव फलकावरती झालेली आहे 4. चिराग तरे स्कोररच्या भूमिकेमध्ये. कौस्तुभ पाटील देखील मास्टर माइंड या ठिकाणी मात्र आमच्या समवेत आहेत. विनायक आमच्या समवेत आहे tenniscricket.in चे डिजिटल स्कोरर. षटक क्रमांक 2 हाताळणी करता सज्ज झालाय जितेश बंड्या. बॉलिंग मार्कवरती पहिलाच बॉल आपण पाहू शकतायत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र पुढे येत आहेत. एक धाव घेतली. प्रशांतने मात्र होकार दिला दुसरी धाव घेण्याकरता देखील. आणि यावेळेला आपण पाहिलं तर 2 धावा अगदी चांगल्या पद्धतीने केल्या गेल्यात पूर्ण. आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहतायत फलकावरती झालेली आहे 6. प्रत्येक खेळाडूची स्वप्न आपण पाहतायत त्या स्पर्धेच्या माध्यमातून साकार होत असताना आतापर्यंत आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारचं क्रिकेट मागील 4 दिवसामध्ये आपण पाहिलंय. आणि आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच शेवटची लढत बिटवीन द 2 टीम्स आपण पाहतोय. SSK फायटर विरुद्ध आपण पाहू शकता त्यावेळेला मात्र खेळण्यास भाग पडलं. मयूर मर्दे कुठलीही चुकी करत नाहीयेत. अतिशय सुंदर असा घेतलाय झेल. गॉन. बॉल खेळण्यास भाग पाडलं फलंदाजाला. आणि मयूर मर्दे आपण पाहू शकाल रिव्हर्स आले होते. चांगल्या प्रकारे जजमेंट पाहायला मिळालं. सुंदर असा कॅच घेतलाय. 6 धावसंख्या झालेली आहे फलकावरती. गडी बाद झालेली आहे 1. प्रथम आले नवीन फलंदाज आपण पाहू शकाल 3ऱ्या क्रमांकावरती. इथून आता मात्र चांगली भागीदारी प्रशांत आणि प्रथमला दोन्ही एकाच अध्यक्षराचे खेळाडू. P फॉर प्रशांत P फॉर प्रथम असे आपल्याला पाहायला मिळतात. क्रीज वरती आता दाखल आहेत. यावेळेला मात्र मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. मयूर चर्चेमध्ये येतोय आणि यावेळेला पुन्हा एकदा सुंदरसा टिपलाय कॅच. विकेटचं झाले पतन. गॉन.
विकेट विकेट हॅट्रिक या ठिकाणी मात्र साध्य केली जाईल का? या अगोदर आपण पाहिलं समीर काय जबरदस्त गोलंदाजी केली, 4 विकेट त्यानं मात्र साध्य केलेत. यावेळेला मात्र पुन्हा चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने कव्हरच्या दिशेला चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. आपल्या संघाकरिता धाव संख्या आपण पाहू शकाल तर फलकावरती झाली आहे 10. दोन्ही अर्नाळ्याची रत्न आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विघ्नेश साखलतोडे आणि त्याच्या समवेत आहे प्रशांत गरत. 5 चेंडू षटकातील झाले धावसंख्या फलकावरती झाली आहे 10. पुन्हा एकदा चांगला बॉल अपकट पद्धतीने जबरदस्त स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळलाय. चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार, 4 धावांकरिता. या चौकारानं झाली आहे षटकाची समाप्ती. 2 षटक पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 2 बाद 14. जमताना आपण पाहिल्यात गोलंदाजी देखील चांगली झाली. 2 विकेट जरूर गेल्या. आता मात्र या 2 फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघाकरिता. षटक क्रमांक आपण पाहू शकाल तर 3रं षटक हाताळणीकरिता सज्ज होतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर अमित चिंचणीचा हा खेळाडू आपण पाहू शकतात. बबुआ या नावानं मात्र प्रसिद्धी या खेळाडूला मात्र मिळाली आहे. तोच गोलंदाज येतोय बॉलिंग मार्कवर. पहिलाच बॉल स्वीपचा फटका चांगल्या पद्धतीने खेळलाय. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी देखील अप्रतिम इथे पाहायला मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं धाव संख्या आपण पाहू शकाल तर धाव संख्या आता झालेली आहे फलकावर 15 धावा. 15 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुन्हा एकदा दुसरा चेंडू. यावेळेला मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदी चांगल्या पद्धतीने हा चेंडू हाताळलाय. मात्र आपण पाहू शकाल रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी मात्र जरूर झाली आहे गोलंदाजी करणाऱ्या. सर रेफर केलंय किंवा नाही? वाईट आहे ना? ओके. या ठिकाणी व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळतोय आणि या व्हाईट बॉल नंतर धाव संख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 17. यावेळेला मात्र स्विच हिट प्रशांतच्या बॅटमधून येतोय. या ठिकाणी आपण पाहू शकाल चेंडू गेलाय षटकार 6 धावांकरिता. धावा. अगदी चांगलं ॲथलेटिक वर्क प्रशांत गरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. फिटनेस लेवल जर आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतं. प्रशांतला मी जेव्हा जेव्हा पाहिलंय तर त्याचा मात्र आपण पाहिलं तर 100% तो योगदान सातत्यानं देत असतो. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा यावेळेला मात्र प्रयत्न. बबुआने यावेळेला मात्र क्विक कर्वन चेंडूचा वापर केला आणि विकेटचं या ठिकाणी मात्र झालं पतन. क्लीन बोल्डच्या माध्यमातून प्रशांत गॉन बॅक टू द डगआउट.
चला नवीन फलंदाज लगेच मैदानाच्या दिशेने यायचं आहे. अतिशय सुंदर आजचा दिवस आपण पाहिला PDTPL सीझन 2 चा. उद्याचा दिवस जर आपण पाहू शकाल तर सुपर 8 अर्थातच मेगा फायनलचा दिवस. सर्व मान्यवरांची मांदियाळी देखील इथे आपल्याला पाहायला मिळेल आणि या पर्वाचा विजेता कोण असेल ते देखील आपल्याला निश्चितपणे उद्याला समजेल. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल हाताळणी करता सज्ज गोलंदाज. चांगला बॉल यावेळेला मात्र अमित जर आपण पाहिलं तर व्हेरिएशन केलं. यावेळेला मात्र ऑफ कटरचा चेंडू ऑफ स्पिन ऑफ ब्रेक निश्चितपणे इथे पाहायला मिळालाय आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण आता पाहू शकाल तर चाललेली आहे फलकावर 26. या षटकातील पुन्हा एकदा पुढील चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय अमित मिश्रा बॉलिंग मार्कवर. यावेळेला आपण पाहू शकाल डाऊन द लेग चेंडू जातोय. पंच म्हणतायत की खराब चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाजाला हा चेंडू नव्यानं हाताळावा लागेल. धावसंख्या आपण पाहू शकाल तर झाली आहे 27. पुन्हा एकदा शफल झाले आहेत परंतु अमित म्हणतोय इतका सहजासहजी मी तुम्हाला मोठे फटके खेळू देणार नाहीये आणि या डॉट बॉलने आपण पाहू शकाल तर झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या खेळानंतर श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची धावसंख्या झाली आहे 3 बाद 27. तीन षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची झालेली आहे फलकावरती 27. आता अजूनही या सत्रातील आपण विचार केला तर उर्वरित 3 षटकांचा खेळ हा शिल्लक आहे पण सध्याची सरासरी आपण पाहता तर चांगल्या सरासरीने मात्र संघ आगेकूच करत असताना 9च्या सरासरीने मात्र आपण पाहू शकाल श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा हा संघ फलंदाजी करताना दिसतोय. इथून मात्र आपण पाहू शकाल तर फलंदाजाला एक चांगली धावसंख्या गाठायची आहे तर चांगल्या धावा या बनवाव्या लागतील. चांगले फटके खेळावे लागतील. इबाद पुन्हा एकदा येतोय बॉलिंग मार्कवर. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहू शकाल तर लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑनला देखील आपण पाहू शकतात मिड विकेट स्क्वेअर लेग चा क्षेत्ररक्षक देखील 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतोय. या षटकातील पहिला चेंडू हाताळण्याकरता पुन्हा एकदा इबाद राजे तयार. बॉल स्विच करण्याचा प्रयत्न या वेळेला आपण पाहिला तर चेंडू बराच बाहेर. आकाश पांडे आपण पाहतायत अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षण तिथं करत असताना आजच्या दिवसाचा जर आपण विचार केला तर आकाशने देखील इम्प्रेस केलं आपल्या खेळाने आणि इबादने देखील चांगली गोलंदाजी इबादने देखील हाताळली. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पहिला बॉल घेऊन येतोय राईट मोर द विकेटने इबाद. पुन्हा एकदा बॅटची हलकीशी कडा घेऊन चेंडू आपण पाहू शकतात. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय. बंड्या तिथे आहेत आणि 1 रन तिथे जरूर पाहायला मिळते. इथे जर आपण पाहिलं तर फलंदाजांनी आता मात्र सिंगल आणि डबल वरती भर देणं गरजेचं आहे कारण की विकेट टाकून आता चालणार नाहीये कारण की सध्याच्या घडीला आपण पाहू शकतायत 3 गडी हे बाद झालेत. 29 धावा या झाल्यात फलकावर. विघ्नेश साखलतोडे आपण पाहतायत 4 चेंडू आतापर्यंत विघ्नेशने खेळलेत. 8 धावा या विघ्नेशच्या बॅटमधनं आल्यात. त्यात 2 चौकार देखील आपण विघ्नेशच्या बॅटमधनं पाहिलेत. चांगल्या प्रकारे यावेळेला चेंडूला खेळलाय. दिशा दिली आहे स्क्वेअर लेगच्या दिशेला. चेंडू जातोय आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय तर 1च रन आणि या एका धावेने धावसंख्या फलकावरती झालेली आहे 30. दोन चेंडू झाले योग्य पद्धतीने हाताळले गेले. तिबाच्या माध्यमातून षटकातील 3रा बॉल रँडम ओव्हर द विकेटने
पुन्हा एकदा ही बाद घेऊन येतोय. बॅकफुटला यावेळेला मात्र गेले पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलं. पॉईंटचे क्षेत्ररक्षक अगदी वेगाने पुढे सरसावले होते आणि दोनही बॅटर आपण पाहतायत तर अगदी सुस्थितीमध्ये 2 धावा या परिपूर्ण करतायत आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या झालेली आहे फलकावरती 32 धावा. अतिशय सुंदर क्रिकेट शेवटची मॅच आजच्या शेड्यूल मधील आपण पाहतोय. चौथा बॉल पुन्हा एकदा यावेळेला मात्र पिक केलंय या चेंडूला. क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि यावेळेस आपण पाहू शकाल तर सुंदर असा झेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. विकेटचं झालंय पतन गॉन. इथे मात्र अतिशय सुंदर झेल या ठिकाणी मात्र टिपला गेलाय. एका मागोमाग एक असे फलंदाज आपण पाहू शकतायत तंबूच्या आश्रयाला परततायत. इथून मात्र म्हणणं गरजेचं आहे की पार्टनरशिप भागीदारी एक बिल्ड होणं तितकंच महत्त्वाचं आहे जेणेकरून धावा या चांगल्या प्रकारच्या जमल्या जातील. पण त्या काही जमताना दिसत नाही. तिथे मात्र गोलंदाजांनी ब्रेक लावलाय ज्या एका क्षणाला धावा चांगल्या प्रकारे जमत होत्या. 3.4 षटकं आतापर्यंत झालेली आहेत. धावसंख्या झालेली आहे फलकावर 32. षटकातील पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्याकरिता सज्ज होतोय इबाद. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 5 धावा या खर्च केल्यात. इबादने एक विकेट देखील प्राप्त केली आहे. अतिशय सुंदर महत्वाचं षटक इबाद राजेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा षटकातील 5वा बॉल रॅटमोर विकेटने इबाद घेऊन येतोय. पुन्हा एकदा सुंदर बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न वाईड यॉर्कर देखील यावेळेला मात्र केला इबादनं. फलंदाजाने खेळून देखील काढलाय. नवीन फलंदाज नवीन बॅटर आता दाखल झालाय मैदानाच्या आत आपण पाहू शकाल. सौरभ अडकमोल PDTPL सीझन 2 आपण पाहतायत. अतिशय चांगली संकल्पना चांगलं क्रिकेट गेली 2 वर्ष आपण पाहतायत. अनिकेत राऊत आणि एंटायर टीम चांगलं डिसिप्लिन मॅनेजमेंट तुषारची संख्या आपण पाहतायत. सोराया यॉर्क ग्रुप प्रेझेंट्स आपण पाहू शकतात. नमो चषक 2024 पुन्हा एकदा सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहू शकाल. एक रन तिथे विथ द बॅट पाहायला मिळाली आहे आणि या एका धावेने झाली आहे षटकाची समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 4 षटकांच्या खेळानंतर श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 4 बाद 34. चला उर्वरित आता 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. 2 षटकांमध्ये किती धावा जमल्या जातील किती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल हे देखील आता पाहणं गरजेचं आहे. विघ्नेश साखलतोडे आपण पाहू शकाल चांगली खेळी साकारताना दिसत आहेत आपल्या संघाकरिता. 6 चेंडू आतापर्यंत विघ्नेशने खेळले आहेत. 10 धावा या बनवलेल्या आहेत. सौरभ अडकमोल आता मात्र 9व्यानं दाखल झालेत. आजच्या दिवसात चांगली साथ मिळाली आहे आमचे साथी समालोचक युसुफ सय्यद यांची. आणि आयोजकांचे देखील आभार आम्हाला ते आजच्या दिवसामध्ये समालोचन करण्याची संधी देखील दिली. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी आपण पाहू शकतायत पुन्हा एकदा गोलंदाज अमित बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा चांगला बॉल. इथे मात्र तलाश असेल मोठ्या धावांची कारण की खूप इम्पॉर्टंट मॅच आहे. समोरच्या संघात जर आपण पाहिलं तर चांगलं बॅटिंग लाईनअप देखील आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा यावेळेला सफल झाले. चांगल्या पद्धतीने पिकअप शॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय. चेंडू गेलाय सीमा रेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. मस्ट निडेड 6 या ठिकाणी मात्र निश्चितपणे आपण पाहू शकाल विघ्नेश साखलतोडेच्या बॅटमन येते. 8 चेंडू 16 वरती आपण पाहू शकतायत खेळताना दिसतोय विघ्नेश. ज्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार 1 षटकार हा पाहिलाय. पुन्हा एकदा षटकातील 3रा बॉल घेऊन येतोय गोलंदाज अमित टू विघ्नेश. पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळले जरूर. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू जवळ पोहोचतायत आणि चांगलं जजमेंट आणि सुंदर असं कॅच. विकेट्स
यावेळेला झाले पतन गॉन. या ठिकाणी आपण पाहिलं जितमच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा झेड टिपला गेला. काटाळे गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपण पाहतायत. 5 गडी बाद झाल्यात. अगदी नाजूक स्थिती श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची पाहायला मिळते. धावसंख्या अवघी झालेली आहे फलकावर 40. 4.3 षटकांचा खेळ झालाय. नवीन फलंदाज नवीन बॅटर दाखल झालेत पॉपिंग क्रीजवर. योगेश होळकर. योगेश होळीकर नव्यानं मात्र आपण पाहू शकताय दाखल झालेत. पहिलाच बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचं जितकं हवं तसा संपर्क झाला नाही आणि पंच म्हणतायत अंगाला लागून गेलाय, पॅडला लागून गेलाय. लेग बाईसचे संकेत जरूर या ठिकाणी पाहायला मिळतात आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून आपण पाहू शकाल धावसंख्या झालेली आहे फलकावर 41. इथून जर आपण पाहिलं तर गोलंदाजांनी चांगलं कमबॅक केलंय, चांगली गोलंदाजी केली आहे. 4.4 षटकं झाली आहेत आतापर्यंत. या षटकातील उर्वरित 2 चेंडू हाताळणं बाकी आहे. या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 7 धावा या दिल्या गेल्यात अमितच्या माध्यमातून आणि 1 विकेट देखील त्यानं प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. पंचांकडे मात्र या ठिकाणी मात्र अपील केली जाते, परंतु त्याचं काहीच उत्तर पंचांकडून मिळालं नाही, कारण की त्याचा इम्पॅक्ट मिडल स्टंपवरती देखील पाहणं तितकंच गरजेचं. 41 धावा झालेल्या आहेत फलकावरती 5 बाद. षटकातील शेवटचा बॉल पुन्हा एकदा हाताळण्याकरता अमिश मिश्रा बॉलिंग मार्कवर होतोय सज्ज. यावेळेला गती परिवर्तन आणि या डॉट बॉलने झाली आहे षटकाची समाप्ती. 5 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल. धावसंख्या झालेली आहे फलकावर श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा या संघाची 41. 5 बाद 41. पाच षटकांचा खेळ झालाय. 5 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झालेली आहे 41. या ठिकाणी आपण बॅटिंग समरी जर पाहिली तर प्रशांत घरतच्या बॅटमन 11 आपण पाहिल्या. प्रतीक तोदडे 4. त्यानंतर प्रथम कडू काहीच कॉन्ट्रीब्युशन करू शकले नाही, शून्यावरती बाद झाले. विघ्नेश साखलदोडे एकमेव फलंदाज ज्यांना मात्र चांगली फाईट केली, 16 धावा. शुभम पाटील हे देखील 4 वरती. आणि आता सौरभ अडकमोल आणि योगेश होळीकर हे 2 खेळाडू आपण पाहू शकतायत शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमवतील, किती धावांचं टार्गेट या ठिकाणी मात्र सेट केलं जाईल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. 5 षटकं झाली. 5 षटकानंतर धावसंख्या आपण पाहू शकाल फलकावरती झाली आहे 41-41. यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने खेळले गणेश तामोरे तिथे आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती जितम. काटाळे सारख्या छोट्या खेडेगावातनं मात्र आपण पाहू शकाल हा उद्यात आलेला खेळाडू पाहायला मिळतोय. अक्षय घरचं नाव देखील आपल्याला घेणं गरजेचं आहे, कारण की त्यानं देखील खूप चांगली प्रगती केली आहे या क्रिकेटमध्ये. यावेळेला मात्र सफल झाले होते, चांगल्या पद्धतीने खेळलंय. मयूर मर्दे मात्र शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू पाहतायत, त्यांना चेंडू समजला नाही तिथपर्यंत आपण पाहिलं. इबाद राजे चर्चेमध्ये आले, पुढे आले आणि सुंदर असा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. गॉन. अजूनही मयूर आपण पाहू शकताय, त्यांना विश्वास बसत नाहीये की चेंडू हवेमध्ये होता, आम्ही पोहोचू शकलो नाहीत. नक्कीच देवाचे आभार मानत असावेत की इबादराजे तिथे आले, सुंदर असा झेल टिपला. 6 गडी 5 झाले. धावसंख्या आपण पाहू शकाल तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 42-42. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या दिशेने दाखल झालाय मनीष.
या ठिकाणी महिला वर्ग देखील मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होत असताना त्यांचं देखील PTPL सीझन 2 मध्ये हार्दिक स्वागत. 5.2 षटक झाली आहेत. षटकातील तिसरा बॉल जितम पुन्हा एकदा घेऊन येतोय चांगल्या पद्धतीने आडव्या बॅटने यावेळेला मात्र खेळलं. क्या बात आहे, वाह, अतिशय सुंदर, अप्रतिम असा झेल. विकेटचं या ठिकाणी झालंय पतन. या ठिकाणी आपण पाहू शकाल पार्कच्या माध्यमातून अतिशय सुंदर असा झेल यावेळेला मात्र टिपला गेला. विकेटचं पतन जरूर झालंय. 7 गडी आता मात्र बाद झाले आहेत. धावसंख्या आपण पाहू शकाल, धावसंख्या झालेली आहे फलकावर 42-42. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या दिशेने यायचं आहे. अगदी नाजूक स्थितीमध्ये फलंदाजी करताना मात्र आपण पाहू शकतायत अशी बालाजी चॅम्पियन्स वाड्या संघाची ज्या फलंदाजांकडनं धावांच्या अपेक्षा होत्या परंतु त्या धावा या ठिकाणी मात्र जमल्या नाही आणि त्याचंच कारण विकेट हे मात्र जात राहिले प्रत्येक रेग्युलर इंटरव्हल नंतर आपण पाहिलेत. चेंडू आतापर्यंत झालेले 3 षटकातील चौथा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय जितम. पाहूया षटकातील पुन्हा एकदा पुढील बॉल, पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय मयूर मर्दे तिथे आहेत. या वेळेला आपण पाहिलं अप्रतिम, काय सुंदर बॉडी बॅलन्स आणि या ठिकाणी आपण पाहिलं विकेट हॅट्रिक देखील साजरी केली जाते. या लीग मधील आपण पाहिलं तर जितम चौथा बॉलर ठरला ज्यानं विकेट हॅट्रिक मात्र घेतली गेली आहे. गडी जर आपण पाहिलं तर बाद झालेले आहेत 8. tenniscricket.in च्या माध्यमातून अतिशय सुंदर असं ब्रॉडकास्टिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आजच्या दिवसात या अगोदर समीरनं मात्र हॅट्रिक घेतली होती. 4 बॉलवरती 4 विकेट, त्याच्याच पावलावरती पाऊल. आता सध्याच्या घडीला 3 विकेट ज्यानं मिळवले जितम. अतिशय सुंदर बॉलिंग जितमची पाहायला मिळाली आहे. आतापर्यंत धावा जर आपण पाहिल्या तर जितमने या षटकामध्ये फक्त 1 रन दिली आहे आणि 3 विकेट हे प्राप्त केले आहेत. शेवटच्या षटकातील आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ हा शिल्लक आहे. षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा जितम घेऊन येतोय. पुन्हा एकदा चांगला बॉल, यावेळेला मात्र स्क्वेअर कट पद्धतीने खेळले जरूर. ह्या ठिकाणी पुन्हा एकदा क्लोज एन्काउंटर होण्याची दाट शक्यता, परंतु त्याचा फायदा दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. कदाचित पार्थने गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू थ्रो केला असता प्रॉपरली तर कदाचित रनआउटची शक्यता निर्माण झाली असती, पण तसं झालं नाही आणि त्याचंच कारण आपण पाहिलं तर या चेंडूवरती 2 धावा या पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहू शकाल तर झालेली आहे फलकावर 44-44. षटकातील या शेवटच्या षटकातील या इनिंग मधील शेवटचा बॉल हाताळण्याकरता सज्ज जितम घरत. चांगला बॉल, तितक्या चांगल्या पद्धतीने खेळले. इबाद राजे पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. अतिशय सुंदर असा झेल या ठिकाणी टिपलाय. 4 विकेट या ओव्हर मध्ये पाहायला मिळालेत आणि या सत्राची देखील झाली आहे समाप्ती. 6 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 6 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकलात फलकावरती झालेली आहे 44-45 धावांचं लक्ष्य हे मात्र ठेवलं गेलंय. इथे मात्र मी आजच्या दिवसाकरता इथे थांबतोय. उद्याचा दिवस मेगा फायनल डे, आयोजकांना मात्र शुभेच्छा मी माझ्याकडनं देतोय. थँक्यू सो मच इथे समालोचन करण्याची आजच्या दिवसाकरता संधी दिली. चला पुन्हा एकदा आपण वळूया दुसऱ्या सत्राकडे जिथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये होईल फेरबदल. आपण ऐकणार आहोत युसुफजी सय्यद यांना. धन्यवाद.
या संघाने मात्र 44 धावा जमा केल्या आणि 45 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. सुशांत वझे कुठे असतील? टॉस 24 कैरेट 80% स्टेडी बाउंस देता है, 22 कैरेट 60% बाउंस देता है. बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है, इसलिए प्रैक्टिस डे नाइट मैचेस के लिए बहुत सही है. स्टैंडर्ड साइज और बैलेंस है, जिसलिए बॉलर बैटर्स दोनों को एडवांटेज है. और सुपर टेयर बर्स्ट, रेजिलियंस और रिजिडिटी की वजह से कोई भी कंडीशंस और पिच पर ये सूटेबल है. द बॉल्स दैट गिव यू विनिंग एज. टॉस 24 कैरेट 80% स्टेडी बाउंस देता है, 22 कैरेट 60% बाउंस देता है. बॉल की विजिबिलिटी और कलर अच्छा है, इसलिए प्रैक्टिस डे नाइट मैचेस के लिए बहुत सही है. स्टैंडर्ड साइज और बैलेंस है, जिसलिए बॉलर बैटर्स. अंतिम षटकामध्ये 4 गडी बाद केले होते, 15 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या, 4 चेंडू 5 धावा त्यांनी डिफेंड केल्या होत्या. या सामन्यामध्ये काय घडेल काय बिघडेल नक्कीच आपण पाहू शकता. येणारे 6 षटकं सांगून जातील. tenniscricket.in वर लाईव्ह ब्रॉडकास्टिंग पाहतो या स्पर्धेचं. 2 सलामी बॅटर स्ट्राईकवर मयूर मर्दे, नॉन स्ट्राईकवर आकाश पांडे. पहिला गोलंदाज मिस्टर योगेश सज्ज होतोय फार एंड कडून. तर 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मुख्य पंच अमित शेट्टी सर तर एका, हेमंत शेट्टी सर तर एका बाजूला, शाहिद मोमीन सर, जेपी पॅनलची तिकडी आपण पाहतोय. मुन्ना पठाण सर थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये वॉर रूम मध्ये सज्ज आहेत. तर पहिला चेंडू पहिल्या षटकामधला गोलंदाज मिस्टर योगेश टू मयूर मर्दे. कट केला गेला यावेळेस. गलीमध्ये खेळाडू होता, परंतु चेंडू निघून जातो खूपच वेगाने डीप गलीमध्ये आणि येतोय पहिला पीटीपीएल चौकार फलंदाज मयूर मर्देच्या बॅटमधून. म्हणताना या आपलं एक स्वागत असेल आमच्या मुख्य व्यासपीठावर प्लीज. तो पहिल्या चेंडूवर चौकार नक्कीच झाला. मयूर मर्देने चांगली सुरुवात केली. मागील सामन्यात थोडंसं निराश केलं होतं मयूरने, परंतु या सामन्यामध्ये चांगली सुरुवात करतोय. योगेश परत गोलमागो सज्ज होतोय या षटकामध्ये दुसरा चेंडू घेऊन. यावेळेस ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न खेळाडू आहे निमेश चेंडूला फील्ड करेल, परंतु एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. 2 चेंडू 5 धावा दाफट करून अजूनही बनवायचे 40. येणारे चेंडू असतील 34. कौस्तुभ पाटील आपण पाहतो एक अप्रतिम गुणलेखक तसंच ऑनलाईन स्कोरर tenniscricket.in कडून जोडले गेले विनू. आपण समजा कॉमेंट्री समालोचन करणाऱ्या समालोचनाचा पाठचा कणा म्हणजे गुणलेखक आणि ते एक सुरेख काम करतायत कौस्तुभ पाटील मिस्टर विनू. अप्रतिम दर्जेदार गुणलेखकीची भूमिका पार पाडत असताना प्रत्येक चेंडूवर काय घडतंय काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये आमच्याकडे पोहोचवत असताना तदनंतर आम्ही आपल्याकडे पोहोचवतोय. उर्वी डीच्या माध्यमातून सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले. आमच्या आवाजाची काळजी रोहितजी पाटील त्यांची टीमने घेतली आहे. यावेळी सोडवला नो लुक शॉट, चेंडूला पाठवून दिला डीप लॉंग लेगच्या वरतून. 6 धावा आकाश पांडेच्या बॅट मधून आला पीटीपीएल षटकार 6. तर पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर आला षटकार. फुलटॉस 24 कॅरेटचे चेंडू आपण पाहतोय. आकाश पांडे या चेंडूवर षटकाराने स्वागत करतोय आणि आपला पहिला चेंडू खेळल्याने काय कॉन्फिडन्स होता आकाश पांडेकडे. आकाश पांडे जर बाईट घेतल्याने की सांगितलं कोरोनानंतर गावामध्ये सज्ज झाला, तदनंतर प्रत्येकदा आलाय आणि आल्यानंतर काय सुरेख खेळ त्याने साकारली अप्रतिम. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 13 चेंडू 29. या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर षटकार. मागील सामना थोडा निराश झाला होता, परंतु हा सामना खूपच महत्त्वपूर्ण. हा सामना जोही संघ जिंकेल सुपर 8 मध्ये प्रवेश करेल. उद्याच्या दिवसामध्ये खेळताना याच मैदानामध्ये पाहायला भेटतील प्रत्येक खेळाडू. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे नक्कीच लगावली. एक डॉट बॉल आलाय. पहिल्या 4 चेंडूमध्ये 11 धावा जमा केल्या गेल्या. अजूनही पाहिलं तर येणारे 32 चेंडू बनवायचे तब्बल 34 35 धावांचं लक्ष ठेवलं गेलं. एक माफक लक्ष म्हणावं लागेल. चिराग सुद्धा जोडले गेलेत स्कोरिंगची भूमिका सुरेख पार पाडत असताना. एक अष्टपैलू इसम आहेत. सरा बॅटने खेळायचा प्रयत्न, डीप लॉंग ऑफला खेळाडू नाहीये, चेंडूला पाठवून दिला डीप मिड ऑफला 4 धावांसाठी. या षटकामध्ये पाहिलं तर 2 चौकार, एक सिंगल, एक डॉट बॉल, एक षटकारच्या माध्यमातून तब्बल धावा जमा केल्या गेल्या 15. बनवायचे 30. येणारे चेंडू असेल 31. 31 चेंडूमध्ये
30 धावांची गरज. बॉल टूर्न इक्वेशन आपण पाहतोय जिंकण्यासाठी SSK फायटर सुनिकेत दादा पाटील. अनिकेत दादा पाटील पाहतो आपण डगआउटमध्ये बसून सामन्याचा आनंद घेत असताना सुनिकेत दादा तर पाटील सकाळच्या सत्रापासून जोडले गेले संघाच्या पाठीराखा म्हणून आणि संघाचे ऑनर आहेत. खूप खुश असतील. यावेळेस स्लोवर चेंडू थोडासा नक्कीच उसळून खेळायचा प्रयत्न पाहतो हलकीशी नक्कीच खेचावा आलाय परंतु डॉट बॉल. पहिल्या षटक संपल्या गेले. धावांची गोष्टी धावा आहेत त्या 15. चला आपण वळूया आपण मुख्य व्यासपीठावर. मणिजी गावड विनंतीशील मंथनजी घर त्यांचा स्वागत करायचं आहे कारण की आज आपण जोडले गेले. समाज कक्षामध्ये चांगली कॉमेंट्री आपण ऐकली, चांगलं समालोचन ऐकलं. मंथनजी घर यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जाईल. कॅमेरामॅन रोहन यांना विनंतीशील आमच्या मुख्य व्यासपीठावर कॅमेरा घ्यायचा आहे. तसंच विनंती करा आमच्या मान्यवरांना केवलदादा पाटील किंवा पंकज पाटील प्लीज या. आपल्या शुभ हस्ते आपण मंथनजी घरत यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर करा. या मणिजी गावड आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान केला जाईल. मणिजी गावड आमचे कमिटी मेंबर्स आपण पाहू शकता. तर पाहतो आपण आमचा समालोचन सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर मंथनजी घरे त्यांचा केला जातोय. आज जोडले गेले एक अप्रतिम मराठी समालोचक त्याची ख्याती पालघर नवलीला बिलॉंग करणारे समालोचक यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. खूप खूप धन्यवाद मंथन घरात आपण इकडे आलास आणि आपला आवाज आज पोहोचवला पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगला. यावेळेस ऑन साइडला मयूर मर्देच्या बॅटमधून चेंडू निघून जातो. 1 बाउन्स 4 निमेशच्या विरोधामध्ये आलाय चौकार. काय सुरेख बॅटिंग पाहायला भेटते. 3 चेंडू 9 वर खेळतोय फलंदाज मिस्टर मयूर मर्दे. तसं पाहायला गेलं तर 3 चेंडू आणि 10 वर खेळतोय फलंदाज आकाश पांडे. 19 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. एकूण बनवायचे तर विजयासाठी 26 येणारे चेंडू असतील 29 चेंडू आणि 26 धावांची गरज. पडद्याला थोडासा लांबव ठेवला होता चेंडू ऑफ्टनच्या बाहेर कट करायचा प्रयत्न होता. डॉट बॉल नक्कीच प्रयत्न होता परंतु व्हाईट बॉल पंच दर्शवत आहेत. थोडासा बाहेर राहिला पंच व्हाईट बॉल दिलाय परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा डिझाईन रिव्ह्यू केलाय. थर्ड अंपायर इम्तियाज पठाण सर मुन्ना पठाण सर पाहू शकता आपण वॉर रूम मध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून सांगितलं जाईल की काय घडलंय. व्हाईट बॉल आहे की फेअर डिलिव्हरी. पंचांनी नक्कीच व्हाईट दिलंय. त्या व्हाईट बॉल नक्कीच रेफर केले गेले. बघूया आपण चॅलेंज केले गेले गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाज निमेश आणि संगणक प्रशांतच्या माध्यमातून आणि फेअर डिलिव्हरी डॉट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल. शैलेश दादा वेलकम. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. वंशिलो नुमडी संघाची ऑनर वेलकम सर. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड स्टँड डिलिव्हर 6 मयूर मर्देच्या बॅटमधून आलाय PDPL षटकार. काय फटकेबाजी करतोय. धावसंख्या दोन पोहोचल 25 इकडून बनवायचे 20 येणारे चेंडूच्या इनिंग्स मध्ये अजूनही पाहिलं गेलं 27 चेंडूंनी पाहिलं तर बनवायचे अजूनही 20. यावेळेस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. विघ्नेश साखर वेगाने चेंडूला फील्ड करतोय परंतु थोडासा फंबल. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. धावसंख्या दोन पोहोचेल 26. सहा चेंडू 16 वर खेळतोय. 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीने अप्रतिम बॅटिंग. 1 चेंडू निर्धाव नक्कीच खेळला गेला मयूर मर्दे. यावेळेस स्लोवर चेंडू होता पिक केला गेला आणि ताकदच्या जोराने चेंडू पाठवून दिला डीप लॉंग ऑफच्या वरतून आकाश पांडेच्या बॅटमधून आलाय षटकार. नक्की मी सांगितलं ना पांडे जी का बेटा हूं गेंदों को मैदान के बाहर खेलने में विश्वास रखता हूं. अशा प्रकारची बॅटिंग आकाश पांडे आजच्या 2 सामन्यात त्यांनी त्याच्याकडून पाहायला भेटली. दुसऱ्या सामन्यात थोडासा निराश झाला होता परंतु या सामन्यावर चांगली खेळी साकारतोय. 1 चौकार 1 षटकार 2 षटकाच्या मध्ये बॅटिंग करत असताना स्लोवर चेंडू होता थोडासा बाहेर ठेवला गेला. डॉट बॉल आला. षटक क्रमांक पाहू शकता आपण दुसरं संपलं गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावांची गोष्ट की धावा धावफलक तब्बल लगावल्या गेल्या 32 इकडून बनवायचे 13 येणारे चेंडू असतील इनिंग मध्ये
24 चेंडू आणि 13 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. 3.25 सरासरीने धावा बनवून लागतील विजयासाठी. तो वळे मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू बनवायचे. 13 गोलंदाज सज्ज गोलमार्कवर निखिल बागुल आपण पाहू शकता. मॅन फ्रॉम वाडा, एक अप्रतिम दर्जेदार अष्टपैलू खेळाडू अनुभव आहे या खेळाडूकडे. पाहिलं तर मोठमोठे स्पर्धा त्यांनी खेळत मोठमोठ्या संघाकडून. ऑफ साइडला नक्कीच खेळला गेला. डीप मध्ये खेळाडू आहे, चेंडूला फील्ड करेल समीर. आपण पाहू शकता चेंडूला फील्ड करतो, फेकी करतो, परत एक धाव. मागील सामन्यामध्ये समीर अप्रतिम खेळ साकारला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल या सामन्यानंतर समीरला सुद्धा. आणि एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावले. धावसंख्या धरून पोहोचेल. धावफलकावर तब्बल लगावली गेली 33-33. रिव्हर्सचा फटका नक्कीच खेळला गेला. विघ्नेश साकल थोडे चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय. खूपच वेगाने थर्ड मॅनला चेंडू आलाय. चेंडूला फील्ड केला गेलाय आणि आकाश दुसरे धाव घेण्याचे प्रयत्न करत होता, परंतु मयूर थांबवलाय. आपण पाहिलं तर मयूर आणि आकाश पांडे जोडी नक्कीच सुरेख राहिली, परंतु मागील सामना जो गमावला होता SSK फायटर, परंतु गणेश तामोरेने इम्प्रेस केली होती. काय बॅटिंग केली होती गणेश तामोरेने. यावेळेस स्लोवर चेंडू शेवटच्या क्षणामध्ये फक्त चेंडूला सन्मान दिला आणि डॉट बॉल रक्षात्मक रूप नक्कीच पाहायला भेटला मयूर मर्देच्या चेंडूवर. त्यावेळेस ऑन साइडला वेगाने खेळायचा प्रयत्न होता. डीप मध्ये मनीष भोईर चेंडूला फील्ड करतील. एक धाव नक्कीच परिपूर्ण केली गेली. एक धावा नक्कीच पाहायला भेटले. या षटकामध्ये जास्त काही खर्च केले नाही निखिलने. मात्र पहिल्या 4 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केल्या. धावसंख्या धरून पोहोचेल धावफलकावर 35, अजून बनवायचे 10. त्यावेळेस ऑन साइडला डीप मध्ये खेळाडू योगेश पाहू शकता आपण चेंडूला फील्ड करतोय. एक धाव नक्कीच स्ट्राईकवर थ्रो केल्या गेला. परत एकेरी धावाने समाधान मानावं लागेल. बॅकअप आहे विघ्नेश साखल थोडेचा. पहिल्या 5 चेंडूवर 4 धावा नक्कीच खर्च जमा केल्या गेल्या. अजूनही शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. येणारे 19 चेंडू बनवायचे 9 विजयासाठी. स्लोवर चेंडू हलका बॅटने खेळला. पहिली धाव घेतली जाईल. एके धावाने समाधान मानावं लागेल मयूर मर्दे यांना. या षटकामध्ये मात्र 5 धावा जमा केल्या गेल्या. येणारे अजूनही 18 चेंडू बनवायचे विजयासाठी. तब्बल 8 धावांची गरज. तर बघूया आपण एका बाजूला मयूर मर्दे तर एका बाजूला आकाश पांडे. पडतो मागील सामन्याचा की फॅक्टर ठरलेला गोलंदाज समीर. आपण पाहू शकतो वाऱ्याचा प्रवाह. 4थ्या षटकामध्ये 4था गोलंदाज इंट्रोड्यूस केला जाईल. समीर 18 चेंडू आणि डिफेंड करायचे 8. 4 चेंडू 4 गडी याने बाद केलेत. पाहिलं तर अजून 2 चेंडूवर 2 गडी बाद करत एक वेगळा रेकॉर्ड असेल. 6 चेंडूवर 6 विकेट बाद करण्याचा. लसित मलिंगाने पहिल्यांदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते 2 षटकामध्ये. फुलटॉस बॉल लॉफ्ट केला. चेंडूला पाठवून दिलाय. आउट ऑफ द पार्क. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, लुकिंग लाईक अ वाव. मयूर मर्दीच्या बॅटून आलाय PDDPL षटकार 6. मात्र पाहिलं तर 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. खूप सुरेख क्रिकेट पाहायला भेटला आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या 2 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस मिस टाइम नक्की झालाय. डीप मध्ये खेळाडू विघ्नेश साखल थोडा दूर राहिला, परंतु झेल सुटला. एकेरी धावाने समाधान लागेल. आकाश पांडेकडे सामना फिनिश केला जाईल का. आकाश पांडेच्या बॅट मधून 1 धावांची गरज आणि आकाश पांडे विनिंग शॉट खेळायचा झालाय. समीरच्या पहिल्या चेंडूवर षटकार, दुसऱ्या चेंडूवर 1 आणि 1 धावांची गरज. फुल टॉस बॉल आणि यावेळेस पाहिलं गेलं तर हा सामना SSK फायटर विन झाला सुपर 8 मध्ये. सुनिकेत दादा आणि टीम कॉंग्रॅच्युलेशन्स. हार्ड लक श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा. खूप सुरेख तुम्ही खेळलात. निखिल बागुल आणि पूर्ण टीम ऑनर्स खूप खूप धन्यवाद. मी विनंती करेल श्री बालाजी चॅम्पियन्स वाडा संघाचे ऑनर्स
आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. तसंच अचीव स्पोर्ट्स ची ऑनर्स आपण सुद्धा आमच्या मुख्य व्यासपीठावर या प्लीज.